श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांना अहिल्यानगर मधील नामांकित इम्पल्स हॉस्पिटलमधून सोमवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला। पण आता डॉक्टरांनी पुढील 20 दिवस त्यांना एकांतात विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। या काळात महंत नामदेव महाराज शास्त्री यांना पूर्ण विश्रांती मिळावी व त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून ते भगवानगडावर उपस्थित राहणार नसल्याचं देखील कळतंय। पण अहिल्यानगर मधील हॉस्पिटलमध्ये असताना उपचारादरम्यान राज्यातील बड्या नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी रांगा लावल्या। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध आमदारांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील फोनद्वारे शास्त्री यांची प्रकृतीची विचारपूस केली। पण नामदेव शास्त्रींना नेमकं काय झालं होतं, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे आणि भगवानगड ट्रस्टच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आली आहे तेच या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका। तर मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 8 ऑगस्टच्या सायंकाळी महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांना अचानक छातीत कळ, वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली। दरम्यान त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना तात्काळ अहिल्यानगर शहरातील इम्पल्स या नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांच्या पथकाने तातडीने त्यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्या सुद्धा केल्या। या तपासण्यांमध्ये हृदयासंबंधीची समस्या दिसून आल्याने डॉक्टरांनी वेळ न घालवता नामदेव शास्त्रींवर एंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला आणि एंजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया यशस्वी सुद्धा झाली। तज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून होतं। प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर सुहास हरदास, डॉक्टर संदीप गाडे आणि डॉक्टर महेश घुगे यांच्या विशेष देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार करण्यात आले। या संदर्भात बोलताना डॉक्टर संदीप गाडे यांनी शनिवारीच माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं होतं की महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजांची प्रकृती आता उत्तम आणि स्थिर आहे। काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही। सुरक्षेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आणखी 2 दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाईल। सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य अहवालानंतरच 2 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशा शब्दात डॉक्टर गाडे यांनी प्रतिक्रिया दिली होती। दरम्यान नामदेव महाराज शास्त्री रुग्णालयात ऍडमिट असल्याची बातमी समजताच त्यांच्या हितचिंतकांमध्ये आणि भगवानगडाच्या भाविक भक्तांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं। अनेकांकडून अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रयत्न सुद्धा होते। त्यावर भगवानगड ट्रस्टच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात आलं की शास्त्री महाराजांवर एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। महाराजांना भेटण्यासाठी कुणीही आग्रह किंवा प्रयत्न करू नका। तसेच दवाखान्यात भेटण्यासाठी जाण्याचं टाळावं। त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर ते भगवानगड येथे सर्वांना भेटणार आहे। त्यांच्या भेटीची तारीख जाहीर करण्यात येईल असं आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। याशिवाय त्यांनी शास्त्री महाराजांवर अत्यंत तत्परतेने आणि सेवाभावाने उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, परिचिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले। बाकी शास्त्री महाराजांच्या उपचारादरम्यान 2 दिवस अहिल्यानगर मधील इम्पल्स हॉस्पिटलला राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इम्पल्स हॉस्पिटलमध्ये शास्त्रीची भेट घेतली। या संदर्भात त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं की भगवानगडाचे महंत आदरणीय नामदेव शास्त्री महाराजांची तब्येत अस्वस्थ झाल्याचं समजताच रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। त्यांच्या प्रकृतीच्या अवस्थेने विचारपूस करून सुरू असलेल्या उपचारांबाबत डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, महापौर सौ ज्योतिताई गाडेकर असे विविध नेते उपस्थित होते। शास्त्री महाराजांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं अशी प्रार्थना देखील विखे पाटलांनी केली। त्याशिवाय बीड मधील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हॉस्पिटलला भेट देत नामदेव शास्त्री यांची विचारपूस केली। या संदर्भातील फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले। दरम्यान या सगळ्या भेटीगाठीपूर्वी नामदेव शास्त्री उपचार घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोनद्वारे त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती। त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता। तसेच उपचारात कोणतीही कमतरता राहू नये या बाबतीत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला होता। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही शास्त्रींच्या प्रकृतीची विचारपूस करून लवकर बरे होण्यासाठी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या। तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही संपर्क करून शास्त्रींची विचारपूस केली। ते लवकरच नामदेव शास्त्रींची प्रत्यक्षात भेट देखील घेणार असल्याचं कळतंय। तर त्यांच्या भाविक भक्तांसाठी भेटीची तारीख जाहीर केली जाणार असून श्री क्षेत्र भगवानगडावरच नामदेव शास्त्री सर्वांची भेट घेणार आहे। त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आता त्यांच्या भक्तांकडून व्यक्त केली जाते।
बाकी नामदेव शास्त्रींवर तातडीने मोठी शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, त्यांना नेमकं काय झालं, त्यांच्या हेल्थ बाबतीची महत्त्वाची अपडेट देण्यासाठी या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला माहिती दिली आहे। यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।